गावामध्ये जर बघितलं तर गेल्या 30-40 वर्षाचा विकास आणि गेल्या 2.5 वर्षाचा विकास याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सध्याचे विद्यमान आमदार शाजीभाऊ पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास केलेला आहे. या सोनंद गावामध्ये 20 ते 22 कोटीचा आजपर्यंत निधी आलेला आहे. सध्या एक 4 ते 5 कोटीची आमची मागणी आहे, तेही पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आमच्या गावामध्ये अंतर्गत रस्ते असतील, तलाव असतील, सभामंडप असतील, प्रत्येक समाजाला बापूंनी काही ना काही मागील नाही त्यांना दिलेलं आहे. त्यामुळं सोनंदगाव हे बापूर नेहमीच प्रेम करणारं गाव आहे आणि सध्याची तरुण पिढी ही विकासावर मतदान करते आणि कधीही बापूंनी जातीयता या गावामध्ये मानली नाही किंवा या गावामध्ये तसा प्रकार नाही. त्यामुळं यावेळी ही जनता विकासाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील आणि यावेळी शाजीभाऊ पाटील आमदार होतील यात तीळ मात्र शंका नाही. बापू उभारणार आहेत का? 100% उभारणार आहेत. इथं असं सांगितलं जात होतं की शिंगू बिरूची जोड म्हटलं तरी बिन तशा पद्धतीची एक जोड या तालुक्यामध्ये बापू आणि दीपक आबा असं म्हणलं जातं. परंतु आता सध्याचं वातावरण असं ऐकायला मिळते की बापू पण तुम्ही म्हणता उभारणार आहेत आणि आबा पण उभारणार आहेत. मग याबद्दल तुम्हाला काय म्हणावं असं वाटतं? बघा, महायुती आहे, प्रत्येकानं प्रत्येकाच्या पक्षातून उमेदवारी मागणं हा त्यांचा कर्तव्य आहे. त्यांनी त्यांच्या पक्षासाठी उमेदवारी मागणं, शेवटी महायुतीतून ही जागा कुणाला सुटेल, कोण होईल हा 2 नंबरचा विषय. परंतु महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे उभा राहणार, कारण महायुतीनं आम्हाला ह्या सोनंदगावला विकासाचा निधी दिलेला आहे. मग बापू असो किंवा आबा असो, आम्ही त्यांचं प्रामाणिकपणे काम करणार, त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे महायुतीच्या माध्यमातून कोणी जरी उमेदवार असेल तर त्याच्याच पाठीशी आम्ही भक्कमपणे उभारणार असं तुमचं म्हणणं आहे. जर यदा कदाचित अशी वेळ आली 2 जण उभारले तर काय होईल? मग आपण महायुतीचा जो उमेदवार असेल त्यांनाच आपण पाठिंबा देणार ना. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सरकारने दिलेला आहे निधी, महायुतीने निधी दिलेला आहे, महायुतीलाच आपण जो कोणी उमेदवार असेल त्यांना आपण पाठिंबा देणार, त्यांचं आपण काम करणार. म्हणजे जो महायुतीचा उमेदवार असेल त्याच्याच पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभारणार. 100%. तुम्ही तर आतापर्यंत म्हणत होता की बापूने हा निधी अशा पद्धतीनेच आपल्याला वर्क केला, बापूने केलं. मग जर बापूला जर नाही तिकीट मिळालं तर त्यांच्या वतीनं नाही मिळणारच ना. आज आपण बघतोय की शिंदे गटाच्या यादीमध्ये 3ऱ्या क्रमांकाला शाजीभाऊ पाटलांचं नाव आहे. त्यामुळे बापूला उमेदवार मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि 100% मिळेल यात तीळ मात्र शंका नाही. म्हणजे 100% बापूला मिळणारच. बरं, जर असं झालं समजा बापू पण उभारले आणि आबा पण उभारले तर याचा फायदा विरोधी पक्षाला होणार नाही असं वाटत नाही का तुम्हाला? आता आपण सर्वसामान्य करता हे बापू आणि आबा ठरवतील ना. बरं, तुम्हाला काय वाटते? नाही, आता त्यामध्ये कसं आता त्यांच्या विचार त्यांनी जो निर्णय घेईल काय, आपण सर्वसामान्य किती जर केलं तर लहान कार्यकर्ते आहेत, बापू आणि आबा त्यासाठी सक्षम आहेत, ते जे निर्णय घेतील ते जनता स्वीकारेल ना. नाही, आता काय म्हणाय, गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं की निवडणुकीमध्ये दोघांनी एकत्र आल्यानंतर एक वेगळा तुम्हाला पाहायला मिळाला, इतिहास पाहायला मिळाला. पण आता जर हे दोघं जरी उभारले तर याचा तोटा होणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? कसं आहे बघा, ज्यावेळी बापूंनी काही या तालुक्यात विकास केला नव्हता त्यावेळी बापूंच्या पाठीमागं 70-80 मतदान होतं. थोडाफार तोटा 100% आहे, परंतु विकासाच्या जोरावरती बापू निवडणूक जिंकतील यात तीळ मात्र शंका नाही. म्हणजे विकासाच्या जोरावरती बापू निश्चितच निवडणूक जिंकतील असं मला आहे. हे झालं राजकीयाच्या घडामोडीवरती आपण आज थोडंसं बोललो. तर मला काय म्हणायचं आहे, आत्तापर्यंतच्या या सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळा पाहिलं जातं की शेतीविषयी जे प्रश्न आहेत त्याबद्दल तुम्हाला काय बोलावं वाटतं? शेतीविषयी सध्या सगळ्यात चांगलं काम आहे बापूंचं. पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. आता सध्या इकडं आमच्याकडे गोसावी तलाव आहे, नदीला तो 2 वेळा पाणी सुटलं आहे आणि आमच्या नदीला आता 6.5 MFT पाणी कायमचं मंजूर केलेलं आहे. त्यामुळे लोकांचा शेतीचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल. तुम्हाला जे पाणी येणार आहे ते कुठल्या ह्याच्यातून येते? म्हैसाळचं येतं आणि टेंबूचं पण येतं. म्हणजे दोन्ही पण योजनेचं पाणी आहे आम्हाला. टेंबू आणि म्हैसाळ दोन्ही योजना आहे. त्यामुळं पाण्याच्या अडचणीचं काय? वीज बाबतीत काय? विजेची कामं अत्यंत चांगली आहेत. आतापर्यंत 3 ते 4 DP बसवलेले आहेत. अजून 2-3 DPची मागणी आहे, ती पण पूर्ण होईल. म्हणजे विजेचं पण तुम्हाला त्यातून तुमच्या ह्याच्यासाठी तुमच्या गावासाठी विजेचा पण प्रश्न मिटेल. बरं, त्याच्यानंतर या शेतीला पूरक व्यवसाय म्हणून
जे आपण पूरक व्यवसाय म्हणून गाय म्हैस शेळी ज्या काय आपण करतो त्यात असं सांगितलं जातं की जे जनावराचं सध्याचं दुधाचा दर म्हणतो आपण, त्या दुधाच्या दराबद्दल आपलं काय बोला वाटतं? दुधाच्या दराबद्दल जी दुधाच्या दराची जी लॉबी आहे ती लॉबी रेट कमी करते. शासनाचं भरपूर त्याच्यावर प्रेशर आहे, परंतु दुधाची जी ठराविक लॉबी आहे त्या ठराविक लॉबीच्या हातात दुधाचं मार्केट आहे. शासन ह्याच्यावर निर्णय घेईल आणि तो निर्णय सक्षमपणे घेतील. तुम्हाला शासनाला काय सुचवा वाटतं का बाबतीत? दुधाचे रेट वाढले पाहिजे. ह्या दुधाची जी लॉबी आहे ह्यांच्यावर बंधनं आणली पाहिजेत की जे ते बंधनं शासनाच्या धोरणानुसार चालली पाहिजेत. एवढं त्यात हे व्हावं. किती साधारण दर असा वाटतो तुम्हाला? साधारण 35 ते 40 रुपये दर त्याचा असावा, तर शेतकऱ्यांना परवडतंय. आता सध्याला ह्या दुधाच्या लॉबीमुळं शेतकरी स्वतःचं 2 ते 3 रुपये लिटरला घालून देतोय. तो फक्त स्वतःचं कुटुंब चालवण्यासाठी तो करतो व्यवसाय. परंतु जी दूध घेणारी लॉबी आहे की तुम्ही कोण लॉबी आहे बघा, की तुम्ही आता आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हाला पण जास्त माहिती आहे. आणि त्या लॉबीच्या प्रेशरमुळं हे दुधाचे दर कमी आहेत. बरं, ठीक आहे. बरं, शेताच्या आपल्या याच्यामध्ये शेतीमालाच्या भावाबद्दल आपलं काय सांगा वाटतं? शेतीमालाचे दर सध्या चांगलेच आहेत. सध्या सगळे रेट वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचं आता इथून पुढे कसलंही नुकसान होणार नाही. बदल काय होतील का फिक्स भाव करतील? बदल होणार की थोडेफार. फिक्स भावावर जर आता फिक्स भावापेक्षा आता मक्याचा दर फिक्स भाव 20 रुपये, तर मार्केटमध्ये 24-25 रुपये मका आहे सध्या. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या फिक्स भावापेक्षा रेट इथून पुढे जादा राहतील. शासनानं फिक्स भाव ठेवावं का बदल व्हावा असं तुम्हाला वाटतं? बदल व्हावा. बदल व्हावा तरच शेतकऱ्यांना तो परवडेल. बरं, ते झालं. जे बी बियाणं आहेत की असं ऐकलं जातं की सध्याच्या ते बी बियाणामध्ये सुद्धा काही बदलाव झालेले जाणवतं असं सांगितलं जातं. तुमचं त्याबद्दल काय मत आहे? बी बियाणामध्ये जो भेसळचा प्रकार आहे, या कंपन्या सध्या भेसळ मोठ्या प्रमाणात करतात. त्याच्यावर चांगले निर्बंध आले पाहिजे, ते बंधनं घातली पाहिजेत. आणि प्रत्येक बियाणाच्या बॅगला जो बॅच आहे तो बॅच कंपल्सरी शासनाच्या अधीन असला पाहिजे. जो काय तो शासनाच्याच अधीन असला पाहिजे. अधीन. शासनाच्या ज्या आतापर्यंत ज्या योजना आल्या त्या योजना योग्य आहेत का कशा आहेत? अतिशय चांगल्या योजना आहेत. लोकांच्या म्हणजे त्या योजनेनं फक्त लोकांनी त्याचा फायदा उठवला पाहिजे, फायदा घेतला पाहिजे. योजना शासनाच्या अतिशय चांगल्या आहेत. सर, आपण काय बोलू शकता? नमस्कार सर, आपण आत्तापर्यंत आता शेतीविषयी पाहिलं, याच्याविषयी पाहिलं, दुधाच्या दराबद्दल पाहिलं, पण त्या जनावरांसाठी जे काय म्हटलं जातात पेंड पुरवली जाते त्या पेंडीबद्दल आपण काय बोलू शकता का? आपल्याला एवढी काय कल्पना नाही. नाही. बरं, ठीक आहे. चालूच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? काय आता चालतंय ती आम्हाला काय एवढं काय तुमचं वैयक्तिक मत सांगा, काय वाटतं? काय असं कुठल्याबद्दल म्हणजे बोलायचं ही पाहिजे शासन तुम्हाला शेतकऱ्यांसाठी किंवा जनतेसाठी शासनानं काय करावं असं आम्हाला वाटतं? शेतीच नाही. बरं, बाकीच्या इतर गोष्टीसाठी काय योजना कराव्या वाटतात? नाही, ज्याला काय नाही शेती भीती त्याला काय तर गव्हर्नमेंटनं काय तर हे करायला पाहिजे म्हणजे ना. काय असं ज्याला शेतीच नाही, ज्याला काहीच नाही, यांच्यासाठी तुमच्या वतीने काय करावं असं वाटतं त्यांनी? नाही, काय तर गव्हर्नमेंटनं काय तर त्यांना बी काय लाभ द्यायला पाहिजे. कोणाला शेती नाही, 1-2 एकर काय बाबा ठीक आहे करून हे करताल. आम्हाला नाही तर काय बोलताच येत नाही ना. त्यांना काय एखादा निधी द्यावा असं तुम्हाला वाटतंय? काय हो. एखादा अनुदान द्यावं? आता कसं काय आहे? एखादी योजना राबवावी? आता माझं एक व्यवसाय आहे, एक्सपोर्ट लायसन आहे. बरं, तर मी बँकेत 10 वेळेला गेलो, मला एक 5 लाख लोन द्या, माझं एक्सपोर्टचं लायसन आहे बाबा, असं मला धंदा करायचा. ते म्हणते ते मी देऊ शकत नाही, मग आम्ही देऊ शकत नाही. पण ठीक आहे म्हणलं, तुम्ही लेखी द्या नाही देऊ शकत. तर माझा आता एक्सपोर्टचा धंदा मी 1-2 लाख रुपये खर्च करून लायसन काढले. मग तुम्ही आता मला ते करोनामुळे मी लॉस आलो पाठीमागे 2 वर्षे. माल माझा जात होता गोवा, चेन्नई बिन्नई असं, म्हणजे तेवढं लॉस आलो. मग आता पूर्ण खंगा मोकळा झालो आहे मी. बँकेत गेलो मी, एक म्हणलं 5 लाख द्या म्हणलं, मला काय असेल तुमचं म्हणलं, मी आम्हाला हप्ता ठेवा मी देतो करतो. 10 वेळेला गेलो म्हणलं, नाही म्हणले तुमचं IT रिटर्न बी आहे माझं, 3 वर्षाचं IT रिटर्न आहे, सगळं ओके आहे, सगळं फाईल ओके आहे. गेलो तर नाही म्हणला, तुम्हाला देऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुमचं एवढा सगळा व्यवसाय असताना सुद्धा शासनाने अशी काहीतरी योजना करावी की बँकेनं असं काहीतरी सूचना द्यावी की त्या लोकांना त्या ह्याच्यासाठी काहीतरी कर्ज सुविधा देण्यासाठी बँकांना काहीतरी त्यांनी आदेश द्यावेत आणि ते पेड करण्यासाठी सांगावे. मला सांगा, पंतप्रधान योजना आहे, मुद्रा तुमचं लोन आहे, मग मुद्रा लोन कशासाठी काढले मग तुम्ही देत नाही तर? मुद्रा तुम्ही पंतप्रधान योजना आहे ना, मग तुम्ही सांगा मग मुद्राचं आम्ही करत नाही देत नाही असं बोला.
मग मुद्रा लोन बाबतीत तुम्हाला त्या बँकाने काय सांगितलं नाही का? नाही मुद्रा आमच्याकडे नाही म्हणला तुम्ही. मुद्राचं आम्ही काय करू शकत नाही म्हणलं. मग मुद्रा काढले कशाला म्हणलं तुम्ही? बँका तुम्हाला मुद्रा लोन बाबतीत काहीही उल्लेख करत नाहीत, म्हणजे त्या मुद्रा लोनचा विषयच नाही म्हणून सांगतात. ठीक आहे, आपण या सोनंद या गावामध्ये आम्ही आल्यानंतर आपण विविध विषयावरती चर्चा केली. त्यामध्ये येणाऱ्या काळामधला होणारे आमदार कसे असतील किंवा काय असतील, शेतीविषयक काय असेल, बियाणाबाबतीत काय असेल, व काकांच्या म्हणण्यानुसार व्यवसायालासुद्धा काहीतरी दर्जा देणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा आज आपल्या या बिंदास्त बोला चर्चामध्ये CBS न्यूजला आपण सांगितलं, त्याबद्दल आपलं मनस्वी आभार आहे. धन्यवाद. बरं, सध्या व्यवसाय का आपला? माझं दुकान आहे कशाचं आहे सर? बेकरीचं. बरं, या बेकरी दुकान किंवा अनेक दुकान आहेत, या संदर्भात शासनाने आपल्याला काही योजना द्याव्यात असं वाटतं? शासनानं काय आता योजना नवीन योजना आल्या त्या फुकाट देण्यापेक्षा व्यापाऱ्यांना काहीतरी फायदेशीर काहीतरी असं द्यावं. म्हणजे काय द्यावं असं शासनाने तुम्हाला व्यापाऱ्यांसाठी असं वाटतं? व्यापाऱ्यांना काय आता सवलती द्यावा द्या. काय कर्ज स्वरूपात द्यावं आता का अनुदान तत्वावरती द्यावं? कर्ज स्वरूपात द्यावा द्या, कर्ज स्वरूपात. कमी व्याजदराने द्यावा. त्याचा असं दिलं तर तुमच्या व्यापाऱ्यांना त्याचा निश्चित फायदा होईल. बरं, असं सांगितलं जातं की पूर्वी शासनाकडून कर्ज स्वरूपाच्या योजना होतात, तर त्या काही योजना तुम्हाला मिळाल्यात का तशा प्रकारच्या? नाही त्या अजून मिळाल्या नाही त्या. मग ते शासन तर सांगते की अशा प्रकारचे कर्ज सुविधा आहेत, ह्या आहेत. मग तुम्ही तसं कधी गेला का बँकेत त्या विचाराल तशा? नाही, ते नवीन योजना आलेली आहे अण्णासाहेब पाटील योजना, ती पण अजून तळागाळापर्यंत आलेली नाही, ठराविक लोकांना मिळालेली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना, बरोबर आहे का नाही? या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण प्रयत्न जर केलात तर आपल्याला मिळू शकतं. तर ते तुम्ही कधी गेलात का तिथपर्यंत प्रयत्न करा? नाही, आम्ही कधी गेलो नाही, पण मिळेल की शासनाला. काय मिळालेत का लोकांना त्याचं? काय लोकांना मिळालेत. म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून 100% बऱ्यापैकी लोकांना तुम्हाला मिळालं असं तुम्हाला 100%. तुम्ही बी तो प्रयत्न करावा. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय असं सांगा वाटतं का? नाही, बाकी काय नाही, एवढंच मिळावं. या सध्याच्या निवडणुकाबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? सध्याच्या निवडणुकीमध्ये दीपक आबाला तिकीट मिळावं आणि लोकांनी आबाला निवडून द्यावं. म्हणजे तुम्हाला सध्याच्या ह्याच्यानुसार दीपक आबा साळुंखे पाटील यांना उमेदवारी मिळावी. पण गेल्या 5 वर्षाच्या निवडणुकीमध्ये आबा आणि शहाजीबापू एकत्र होते. मग याही वर्षी ते एकत्र असतील का विभागून असतील? नाही, जरी एकत्र असेल तर बापूंनी थोडं शांत बसवून दीपक आबांना याचा चान्स द्यावा असं तुम्हाला वाटतं? बरं, असं होईल का? होईल की 100% होईल असं वाटतं. परंतु बापू पण म्हणतात मी उभारणार आहे, आबा पण म्हणतात मी उभारणार आहे, तर काय होईल? आता ती वरला श्रेष्ठीचा निर्णय आहे. श्रेष्ठी कोणाला देतील, नसेल तर अपक्ष उभा राहावं. अपक्ष उभा राहतील का त्याने? उभा राहतील. मग आतापर्यंत आबा उभारले किंवा उभारण्याचा प्रयत्न केला, बऱ्याच वेळा त्यांनी थांबले, तसं काय होईल का? ते 100% यावेळेस उभारण्याच्या तयारीच आहेत? नाही, पूर्ण तयारी फुल आहे. अपक्ष पक्षांना तिकीट दिलं तर अपक्ष उभा राहणार आहेत 100%. तुम्हाला जे वाटतं ते बिनधास्त बोलायचं. जे आत्तापर्यंत तुम्हाला काय कशा बाबतीत काय ह्या संदर्भामध्ये आपण सुरुवात अशीच करूया. ज्या आता शासनाने तुमच्यासाठी महिलांसाठी योजना चालू केली, लाडकी बहीण योजना, ते सध्या मिळते का तुम्हाला? मिळालं की मिळाले. कितीपर्यंत मिळाले हप्ते आतापर्यंत? 2 हप्ते मिळाले. ह्याच्या पलीकडे काय दुसऱ्या योजना अजून महिलांसाठी मिळाल्यात का? नाही. बरं, त्याच्या पलीकडे जाऊन जो आपल्याला शासनाकडून शिधा मिळाला जातो शासनाकडून, त्याबद्दल आपल्याला काय बोलायचं आहे? म्हणजे काय मिळणार? दिवाळीचा शिधा मिळणार किंवा आतापर्यंत काय दिलं तुम्हाला? शेता मिळालं की आज? मिळालाय का? त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हो. योजना दिलेल्या त्याबद्दल समाधानी आहात का? मग सध्याच्या सरकारबद्दल तुम्हाला काय बोलावं वाटतं? अशाच योजना त्या सरकारने द्याव्यात का? बोला की मोशी, तुमचं बोलायचं. बोलायचं एवढं घाबरायचं नाही, बोलायचं. काय सांगायचं चंदू? तुम्हाला काय आतापर्यंत येतं आम्हाला सांगायला? काय सांगा? तुम्हाला काय बोलावं वाटतं? काय बोलायचं? अजून काय योजना महिलांना द्यावं असं वाटतं शासनाने तुम्हाला? तुम्ही बोलत आहे. शासनाने अजून काय काय महिलांसाठी करावं असं वाटतं तुम्हाला? काय नाही दिले त्यात समाधान आहे. समाधान आहे. अजून काय तुम्हाला एखादी योजना कुठली असावी वाटते काय का? नाही, हाही समाधान आहे आपले, त्यातच शेती बरं आहे. करताय का तुम्ही? शेती नाही आम्हाला. शेती नाही. नाही. बाकी दुसरा व्यवसाय काय? व्यवसाय काय पानपट्टी आहे, बरं. मालक डमडम चालवतात. बरं. बाकी पानपट्टी ह्या उद्योग व्यवसायाला तुम्हाला काय शासनाने अजून द्यावं वाटतं का? नाही नाही, काय नको, हाय याच आहे. ते पुरतेत का पैसे तुम्हाला? होय, फरक जे आता जे दिले म्हणजे लाडके बहिणीचं योजनेचं याचं त्याचं
ते पैसे तुम्हाला पुरतेत का सध्या? पुरते ते पुरतेत. होय. बरं, त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला आता ज्या योजना अजून मिळणार आहेत त्या काय मिळतील असं वाटतंय का? काय सरकारच्या नियमानुसार काय असेल ते त्यांचं ते हे आहे, ही लाडकी बहीण योजना कंटिन्यू चालू राहायला वाटते का तुम्हाला? त्यांचा नियम आहे, त्यांच्या नियमानुसार काय करतील ते करतील. करतील. म्हणजे हां. मिळेल तिथपर्यंत मिळते मिळेल. हां. आता त्यांच्या मनाच काम आहे ना सरकारच्या, आपण काय बोलू शकतो ते. बोलू शकत नाही. हां. आजी तुम्हाला काय बोलायचं आहे का? काय नाही तरी पण काय आता रेशन बिशन काय त्याबद्दल तुमचं? रॅशन मिळते बर प्रत्येक महिन्याला असते का तुमचं तुम्हाला? होय. बर बर. तुम्हाला काय ताई बोलायला वाटतं का तुम्हाला आजी? काय नाही आम्हाला, बर बाकीच्या काय योजना तुम्हाला? हे मिळते एवढंच राशन. मोदीचं एवढंच. बाकीच्या योजना महिलांच्या काय तुम्हाला काय बोलू वाटतं का? ठीक आहे. या ठिकाणी मावशी तुम्हाला आतापर्यंत काही योजना मिळाल्या का? काय नाही हे आहे पैसे मिळाले तर मोद्याचं मोदीचं? आणि राशन ही भेटतं एवढं, दुसरं काय घर नाही दार नाही काय नाही असे. ती घर का बरं दिलं ना आतापर्यंत तुम्हाला? काय माहित का दिलं नाही तर. तुम्ही कधी प्रयत्न केला का त्यासाठी? केलाय, मस्त प्रयत्न केलाय. म्हातार पडू नाही घरात लंगडं पांगळं, त्याला काय नाही, हागणं मुतणं जाग्यावर आहे. दिला होता का घरकुलला अर्ज कधी? दिला होता मग 2-4 वेळा दिले, पण काय नाही त्याचं काय आलंच नाही. घरकुल आलंच नाही. आलंच नाही. प्रयत्न केलाय की नाही तुमच्या काय केलाय. गावातल्या तुमच्या कुठल्या व्यक्तीने व्यक्तीने कुणी काय केलं नाही. आमचं मालक पोलीस पाटील होतं, त्यानंच केलं. बर ते आता जागेवर पडलं, आता काय चालत नाही, त्याला चालायचे येत नाही. पेन्शन ते- चालू आहे का नाही निराधारची नाही वगैरे? नाही 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 त्याच्यासाठी बी काय प्रयत्न केला का नाही? केला मस्त म्हटल्यानं कर काय झालं नाही काय. बर दुसरं कोण म्हटलं का नाही चालू करून देतो वगैरे काय? कोणाकडे गेलोच नाही आम्ही तर कोणाचं मग कुणाचं तुम्हाला वाटत नाही का आपल्याला चालू होण्यासाठी आपण काय प्रयत्न करावे ते? आता चालू आहे करायचा प्रयत्न चालू आहे. माझं इकलीचं पोरग मुंबईला आहे, असंच करून खातंय. पोरगी एक नान्न तुटलंय, तिचं राहायचंच आहे घरून. पूर्वी घरी आहे का? ती बी जात्या खाजगी कुठे तर खुरपाय टुरपायला. मग आताचा उदरनिर्वाह तुमचा कसा चालतो? आताचा उदारनिर्वाह पोरगी खुरपायला जात्या, मी घरात त्या म्हाताऱ्याचं गोमूत काढत्या. एवढंच निर्धार, दुसरं घरी काय बसून नाही. राहायचं. बसून आहे. बर त्याच्यासाठी काय आता शासनाने काय दवाखान्याची योजना जी काय आहे काय त्याचं काय आहे का ना तुम्हाला? काय नाही दिलं काय. तुम्ही काय केलं? कायच केलं. तुम्ही योजना भरपुरात गेला की नाही कधी? केलंय मस्त प्रयत्न केला. आता सगळं 5 लाखापर्यंतचे दवाखाना फ्री आहे असं शासन सांगते. सांगतोय पण आम्हाला नाही की त्याचे काय कार्ड बिळ तुम्हाला गेलं नाही का आरोग्याचं? काय आलं नाही. तुमच्यात आहे का ना आरोग्य सेवा केंद्र इथं? काय नाही असेल बी तर दवाखाना? कोण दवाखाना आहे की सरकारी. बर त्याचं काय तुम्हाला सेवा तर सुविधा ते- दिल्या नाहीत का? तर ते गेलो ती काय बिचारी औषध गोळ्या करते ते जाते. त्याच्यावर काय कार्ड म्हाता- दिलं नाही बा? आयुष्यमान भारत कार्ड वगैरे तुम्हाला काय मिळालं नाहीत का? काय नाही मिळालं. म्हातारं 3 वर्ष झालं असं झोपून घागणं मुतणं जाग्यावर आहे. वाटलंच तर येऊन बघू शकताय तुम्ही. इकली वडत्या पोरगी काय कामाला जात्या, खुरपून आणत्या, ती आम्ही खातोय. तुम्हाला म्हणजे योजना कुठल्याच तुम्हाला कुठली त्या जी योजना मिळाल्या ही नाहीत? ही मोदीची योजना आणि राशन एवढंच आहे आम्हाला, दुसरं कुठली योजना. मोदीची योजना कुठली मिळाली तुम्हाला आता? ही लाडक्या बहिणीची लाडकी बहिणी तेवढंच मिळाले. तेवढंच त्याच्या मिळालं. व्यतिरिक्त कुठले मिळाले नाही का तुम्हाला? कुठलं काय मिळालं नाही आम्हाला. शेती आहे का? शेती कुठली किती 2 एकर आहे, त्यात 50 जण आहे तर ती बी माहित नाही हाय का नाही ती बी माहित ते शेती करताय का नाही तुम्ही? नाही. नाही काय नाही, खुरपाय जातोय. 2 एकर शेतीमध्ये तुमच्या काय करत नाही का तुम्ही? 2 एकर शेती 10 जणात आहे साहेब. तुमची 10 जणात ती 2 एकर शेती आहे. हां. त्यामुळे तुम्ही तिकडे ती बी शेतात 2 एकर बी आहे का किती 1.5 एकर आहे ती बी माहित नाही. बर आता तुम्हाला शासनानं तुमच्यासाठी काय करावं असं वाटतंय तुम्ही? शासनानं करावा, घर द्यावा, म्हातार पांगळा बघावा, तिला दवाखान्यात काहीतरी करावा, हीच अपेक्षा आहे. दुसरं काय म्हातार असं जागर सारा गावाला माहिती आहे. हागणं मुतणं, आता नदीला जाऊन कापड धुवून आली तवा हे केलं. आजी तुम्ही तुमचं जे अनमोल मत या ठिकाणी मांडलं की शासनाच्या ज्या योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्ही तिथंपर्यंत गेलता का तरी? गेलोच नाही. कोण जाणार हो आमचं? कधी ग्रामपंचायतमध्ये कधी सांगितलं का तुम्ही? ग्रामपंचायतमध्ये एकदा घरकुलला जर अर्ज केला तर दुसरं कशाला नाही मग त्याच्या पलीकडे कधी केला नाही? काय मग केलं त्याच्यावर ग्रामपंचायत तुमच्यासाठी काय प्रयत्न केले नाहीत का? ते काय माहित आता. म्हातार तुम्ही पडलं विचारलं नाही का? तुम्ही गेला नाही का कधी? नाही गेली पडलं. म्हणजे ठीक आहे.